जे.पी. नड्डा आणि उद्धव ठाकरे एकाच दिवशी बुलढाण्यामध्ये असणार आहेत। मवियाचे बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सुद्धा बुलढाण्यात येत आहेत। खामगावमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळेला कार्यकर्ते सुद्धा जोरदार तयारी करतायत, स्वागत करतायत। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडे। संदीप, जे.पी. नड्डा आणि उद्धव ठाकरे एकाच दिवशी बुलढाण्यात असणार आहेत, कसं कार्यक्रमांचं आयोजन आहे? खरं जर पाहिलं तर महाराष्ट्रात होणाऱ्या 5 टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये बुलढाण्याची दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान या ठिकाणी पार पडतंय आणि आता अवघे आजचे प्रचारासाठी 3 दिवस राहिलेले आहेत। या 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे प्रचाराचा झंझावात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास जे.पी. नड्डा जे आहेत ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संग्रामपूर तालुक्यामध्ये येत आहेत। तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे जे तिन्ही पक्षाचे नेते आहेत, उद्धव ठाकरे, मुकुल वासनिक आणि शरद पवार यांची सभा खामगावमध्ये होणार आहे। खरं जर पाहिलं तर गेल्या 3 पंचवार्षिक पासून जे महायुतीचे उमेदवार आहेत प्रतापराव जाधव यांना खामगाव विधानसभा मतदारसंघ आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ या 2 मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतांचा लीड जो आहे हा मिळत असतो आणि तो लीड कायम राहावा हाच नेमका उद्देश जो आहे हा महायुतीच्या उमेदवाराकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून केला जाणार आहे। आणि या मतदारसंघाचं महायुतीचं मत जे आहे की याचं विभाजन व्हावं हा उद्देश जो आहे हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जाणार आहे। आणि या दोन्ही मतदारसंघात आज महाविकास आघाडी आणि महायुती यांचा प्रचार दौरा होणार आहे। कोण काय बोलतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकंदरीत आता हातचे 3 दिवस उरल्यामुळे प्रचाराचा मोठा वेग आता बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अमित, निश्चित संदीप, त्यामुळे दोन्ही दौरे महत्त्वाचे म्हणावे लागतील। जे.पी. नड्डा आणि उद्धव ठाकरे एकाच दिवशी बुलढाण्यात येत आहेत। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।